एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यापासून बहुतांश हॉटेल रेस्टॉरंटला त्याचा फटका बसलेला आहे आणि अशा वेळेला सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल रेस्टॉरंट ही बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे, जिथे कमर्शियल वापरासाठी गॅस वापरला जातं. मात्र जी छोटी हॉटेल आहेत किंवा रेस्टॉरंट आहेत तिथे पर्यायी व्यवस्था उभारली जाते आणि आताही आपण पाहतोय मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या इंदुरी चाट या हॉटेलमध्ये आहोत आपण आणि इथे आपण गॅसच्या ऐवजी आता इंडक्शन चुले जे आहेत ते वापरले जात आहेत, इलेक्ट्रिक शेगड्या वापरल्या जात आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी याच शेगड्यांचा वापर देखील केला जातो आणि इलेक्ट्रिक उपकरणं जी आहेत त्याच्यावरती सुद्धा हे खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत आणि आपला हा जो व्यवसाय आहे तो त्यांनी सुरूच ठेवलेला आहे. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद झालेले असताना अशा वेळेला इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करून हे खाद्यपदार्थ बनवले जात आहेत आणि ते ग्राहकांना दिले जात आहेत. याही बाजूला आपण पाहतो एक इलेक्ट्रिक उपकरण जिथे हे पोहे जे आहेत ते बनवले गेलेले आहेत आणि त्यांना गरम ठेवण्यासाठी जे विजेवरती चालणारे शेगड्या आहेत किंवा जी उपकरणं आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळतात. याही बाजूला आपण पाहतोय या फ्राईंग पॅन मध्ये आपण पाहतोय वडे तळले जात आहेत, तर दुसरीकडे इथेही इलेक्ट्रिक शेगडीवरती वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जात आहेत. खरं तर गॅसवरती लवकर हे खाद्यपदार्थ बनवणं शक्य होतं, ते लवकर बनतात. मात्र अशा वेळेला इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करताना त्याला थोडासा वेळ लागतो, उशीर लागतो. मात्र तरीही व्यवसाय पूर्णपणे ठप्प होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था अनेक ठिकाणी अशा पद्धतीने उभारली गेलेली आहे. नेमका हा किती फटका बसलेला आहे किंवा किती त्याचा त्रास सहन करावा लागतो हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत. बऱ्याच ठिकाणी हॉटेल रेस्टॉरंट बंद होताना आपण पाहिलेले आहेत, मात्र तुमचं इंदोरी चाट अजून सुद्धा सुरळीत सुरू आहे. गॅसच्या ऐवजी तुम्ही इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू केलाय. मात्र किती फटका बसलेला होता मधल्या काळामध्ये आणि किती वेळ लागतोय? ना मुळात काय होतं की बघा कसं आता समोसे असतील किंवा वडे असतील किंवा हे पदार्थ पहिले आपण गॅसवर मोठी कढई असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एका वेळेला 15, 20, 25 समोसे फ्राय करता येतात, तळता येतात. पण आता तुम्हाला फ्रायरमध्ये करायचं असेल तर 4-5च्या वर समोसे तुम्हाला फ्रायरमध्ये करता येत नाही. आता जी इलेक्ट्रिक आपण शेगडी आणली त्याच्यावरची जी कढई आहे, जर गॅसचं असेल तर तुम्हाला मोठी कढई मिळते. याच्यात तुम्हाला छोट्या कढईतच सगळं करावं लागतं. त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की कस्टमरला तुम्हाला म्हणजे जो पदार्थ आपण समजा 5 ते 7 मिनिटात सर्व करू शकत असतो, त्या पदार्थ सर्व करायला तुम्हाला 10 ते 15 मिनिटं जातात. पर्यायाने तुम्ही जर 100 कस्टमर दिवसातनं करू शकत असाल तर तुमचे ते आता 70-75 होतात. पण शेवट तुम्हाला आज एवढ्या लोकांचे आपल्या हॉटेलमध्ये काम करतात, त्यांचा पगार असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, या सगळ्या गोष्टी मेंटेन करायचं तर हॉटेल चालू ठेवणं गरजेचं. त्यामुळे या सगळ्या ॲडजस्टमेंट करून प्रयत्न करतोय. आता इथे एक कमर्शियल सिलेंडर ते पण बंद झालंय, त्याचं अजून रिप्लेसमेंट आम्ही ऑर्डर देऊन पण मला वाटतं 2 आठवडे झालेले आहेत. अजून कमर्शियल सिलेंडर मिळवण्याचे प्रयत्न तुम्ही केले पण ते मिळत नाही. त्यांच्याकडे अवेलेबलच नाही आहेत, त्यांच्याकडे अवेलेबलच नाही. कमर्शियल सिलेंडर तर कोणाकडेच अवेलेबल नाही आहेत. पण एक महत्त्वाचं आहे की बऱ्याचशा हॉटेलमध्ये जेव्हा हे खाद्यपदार्थ बनवण्याची प्रोडक्शन कमी होतं किंवा ते कमी प्रमाणामध्ये बनतात तेव्हा ग्राहकही कमी होताना पाहायला मिळत आहेत. आपल्या ग्राहकांमध्ये काही घट झालेली आहे हॉटेलमध्ये, आपलं काही जाणवते तसं? घट झाली असं नाही आहे, पण मुळात सर्व्हिस टाईमला वेळ लागतो. म्हणजे जी गोष्ट समजा तुम्ही आलात आणि तुम्ही समजा जर 10-15 मिनिटात खाऊन जातात तर त्याच गोष्टीला तर 20-25 मिनिटाला, तर लोकांकडेही पण तेवढा वेळ नसतो. त्यामुळे मग लोक काय विचार करतात, जाऊन दे मरू दे, आपण जे काय रेडीली अवेलेबल आहे ते खाऊ. अशा पद्धतीने तुमचा पदार्थ पण त्यामुळे बनवण्याची पण जी आपण समजा 10 पदार्थ होतो आता आम्ही 5च पदार्थ बनवतो. 4 आयटमवर जास्ती भर देतो ज्याला गॅस लागत नाही. अशा पद्धतीचं तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. मात्र गॅसच्या तुलनेमध्ये काय सोपं आणि स्वस्त आहे? गॅस परवडतो की मग याचा फटका विजेच्या माध्यमातून, वीज बिलाच्या माध्यमातून जास्त बसेल? आता अजून वीज बिल आलं नाही आहे, आल्यावर कळेल त्याचा फटका किती बसतो ते. पण विषय स्वस्त किंवा याचा म्हणजे कॉस्टिंगचा नाही होत, विषय होतो तुमच्या कपॅसिटीचा. गॅसवर असेल तर तुमचे बल्क क्वांटिटी किंवा हे आता आमच्याकडे मध्ये 200 माणसांची ऑर्डर होती जी आम्ही घेऊ शकलो नाही कारण गॅस अवेलेबल. तुम्ही इंडक्शनवर कॉर्पोरेट कंपनीची ऑर्डर होती 200 लोकांची, आम्ही नाही घेऊ शकलो. का नाही घेऊ शकलो? कारण गॅसच अवेलेबल नाही कमर्शियल. म्हणजे तसाही फटका तुम्हाला बसतो. आपल्यासोबत दिनेश सुद्धा आहेत जे इथे ते पूर्ण वेळ काम करतात. साधारण किती असे पदार्थ आहेत इंदुरी चाटमध्ये जे गॅसवरती किंवा याच्यावरती बनवायची गरज पडते आणि आता त्याची काय परिस्थिती आहे, किती झळ बसते या सगळ्याची? गॅसवर आम्ही रॉ मटेरियल बनवतो. म्हणजे साधारण चाटमध्ये आमचे लागणारे जे बटाटे आहेत
बेसिक चटण्या आहेत हे तर आम्ही गॅसवरच बनवत होतो पूर्वी. आता आम्ही ते इंडक्शनवर केलं तर त्याचा टाईमचा फरक पडतो सर. म्हणजे आमच्याकडे येणारे कस्टमर आहेत ते 10 मिनटात 5 मिनटात आम्ही केटर करत होतो. आता त्यांना 35 मिनटं 30 मिनटं वेटिंगला थांबायला लागते. तर कस्टमर आमच्यावर फ्रस्ट्रेशन दाखवतो. आम्ही पण आमच्याकडे पण पर्याय नाही आहे. गॅसमुळे आम्ही एक रिस्ट्रिक्शनमध्ये आलेलो आहे, कारण आमच्याकडे सिलेंडर मिळतच नाही आहे. तर आम्ही इंडक्शनवर कन्वर्ट केलं आहे. तर आता इंडक्शनचं प्रोडक्शन कमी होतं आहे बस, आणि काही नाही. आमचं नुकसान तिकडेच होतं आहे. प्रोडक्शन म्हणून इंडक्शन वापरलं जात आहे, मात्र हॉटेल सुरू आहे ते बंद ठेवण्याची वेळ आलेली नाही. LPG तो तुटवल्यामुळे याचं समाधान आहे. तेवढं नशीब. तेवढंच आम्ही कॅरी करतोय. म्हणजे तर मग पाहतो की संदीप देशपांडे आपल्यासोबत होते. मी पुन्हा एकदा त्यांचं कॅन्टीन इंदोरी चाटचं दाखवतो, म्हणजे किचन दाखवतो. या किचनमध्ये आपण पाहतो की सगळी इलेक्ट्रिक शेगड्या आहेत, त्याचबरोबर उपकरणं आहेत ज्याच्या माध्यमातून सध्या काम सुरू आहे. आणि इकडे संपलेला हा सिलेंडर आहे जो इथे कमर्शियल वापरासाठी वापरला जात होता. तो संपल्यामुळे आता नवीन सिलेंडर मिळत नाही आणि अशा वेळेला पर्याय म्हणून या सगळ्या साधनसामग्रीचा वापर करून हे खाद्यपदार्थ बनवले जात आहेत. मात्र त्यांनी इंदोरी चाट आपलं सुरू ठेवलेलं आहे. बहुतांश हॉटेल रेस्टॉरंटला याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला असताना अशा वेळेला हॉटेल सुरू आहेत हा एक मोठा दिलासा सध्या या हॉटेल मालकांना आणि हे चालवणाऱ्यांना बसलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे येत्या काळात या सिलेंडर तुटवड्याची जी की झळ सध्या बसते आहे ती कधीपर्यंत समस्या सुटणार हाही प्रश्न जो आहे तो सगळ्या हॉटेल चालकांच्या माध्यमातून सातत्याने विचारला जातोय. त्यामुळे त्याच्यावरती तोडगा कधीपर्यंत होणार तोडगा कधीपर्यंत काढला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन आदिल सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.